हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया भूळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक भूळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचे हरिक वाटे देवा दयाचे हरिक वाटे देवा दयाचे हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण चेतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे भूळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक भूळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचे हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक वाट तू बाबाने माझ्या घरदांची जेवा बाबाने माझ्या घरदांची सेवा बाबाने माझ्या घरदांची जेवा बाबाने माझ्या घरदांची सेवा माझ्या देव पार नाही हरी माझ्या दैव पार नाही हरी माझ्या दैव पार नाही कन्या पुत्र होती जे सात्विक भूळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक
वाटे देवा तयाचे हरिक वाट देवा तयाचे हरिक वाट देवा तयाचे हरिक वाट देवा आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे,
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल जन्माद्यस्य यतोऽन्वयदितरतश्चार्थेष्वभिघ्नः स्वराट्. तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजोवादिमुदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गमृषा. धामना स्वेन निरतस्तकुहकं सत्यं परमधीमहि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं महेन्द्र. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं व्रजे पांडुरंग करो प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यांस्तहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयोत्थमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असंख्य गुणनिलय परमानंद कंद सिंधुवरती भक्तवांछित कल्पतरू. भक्तवत्सल भक्त शरणागत वत्सल भगवान श्री पंढरीश परमात्म्याचे असणारे एक निस्सीम भक्त, कली पावन अवतार वैराग्य राग रसिक संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा असणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल आज आपण या ठिकाणी किम निमित्ताने एकत्रित झालो सर्वांना ज्ञात आहे, परंतु वक्ता या नात्याने सांगणंही कर्तव्य आहे. कैलासवासी केशव बाबा गंगाराम गुळवे यांचं आज हे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांचा असणारा परिवार असेल गंगा भागीरथी इंदुबाई केशव गुळवे, त्यांच्या असणाऱ्या पत्नी आहे, त्याचप्रमाणे त्यांचे असणारे बंधू श्री हरिचंद्र गंगाराम गुळवे, त्याचप्रमाणे आमचे श्री सूर्यभान केशव गुळवे, त्याचप्रमाणे अण्णासाहेब केशव गुळवे त्यांचे असणारे सुपुत्र आहे आणि मग त्यांच्या असणाऱ्या कन्या असतील सौ सुमन भानुदास यादव, सौ सत्यभामा बजरंग गुजाळ,
त्याचप्रमाणे सुभाष भाऊसाहेब गुडवे, प्रवीण सूर्यभान गुडवे त्यांचे असणारे नातू आहे प्रशांत अण्णासाहेब गुडवे, आणि त्यांच्या नात असतील सौ नंदा, सौ मंदा, चंदा, आणि इकडे सुनबाई असतील सौ हिराबाई सूर्यभान गुडवे, सौ निर्मला अण्णासाहेब गुडवे, सौ विमल पोपट वदक, गंगा भागीरथी पद्मा कोंडाजी जाधव त्यांच्या असणाऱ्या पुतणे आहे असे असणारे हा संपूर्ण परिवार, श्री पोपट जे असतील, वैभव जे असतील, त्याचप्रमाणे सुनीता, सौ महिमा, सौ आशा, सौ प्रतीक्षा आणि सौ सरिता अशा असणाऱ्या नाती. खूप मोठा परिवार बाबांचा, खूप मोठा परिवार. आणि परिवार मोठा असण्यापेक्षा त्या परिवाराला संस्कार असणं गरजेचं आहे. आणि ते संस्कार वैकुंठवासी हरिभक्तीपरायण केशव बाबाकुल या परिवाराला भेटलेला आहे. विठ्ठल आणि म्हणून अशा असणाऱ्या हरिभक्तांचा असणारा हे श्राद्ध संपन्न होत आहे. आणि म्हणून तदनिमित्ताने जो अभंग सेवेकरता घेतलेला आहे ना, तोही असाच आहे. ज्यांच्या हरिभक्तांच्या पोटी या ठिकाणी जे हरिभक्त जन्माला येत असतील ना, तर तुकोबाराय म्हणतात की आम्हाला आनंद होतो, यामध्ये नवल नाही, तर भगवान परमात्म्यालाही आनंद होतो. आणि म्हणून असा पवित्र आणि त्या असणाऱ्या या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या वंशाचं वर्णन करणारा, सात्विक असणाऱ्या मुलांचं वर्णन करणारा अभंग सेवे करता घेतलेला आहे. विठ्ठल आणि ज्यांची सुंदर अशा प्रकारची मला साथ आहे, आमचे असणारे या ठिकाणी हरिभक्तीपरायण साहेबरावजी महाराज घुले असतील, आमचे पानसरे महाराज असतील, योगेशजी महाराज पांडे असतील, अविनाशजी महाराज असतील, राजू महाराज असतील, आणि आमचे आदरणीय डॉक्टर गुंजाल समोर बसलेले धनुभाऊ असतील, त्यांचा परिवार असेल. त्याचप्रमाणे माझ्या बाजूला माझ्या मागे सुंदर अशा प्रकारे चोपदारकी करत आहे असे चोपदार बाबा आहे. त्याचप्रमाणे मागे उभे असणारे या ठिकाणी भजनी वैष्णवगण आणि तुम्ही बसलेले श्रोतागण सर्वांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठल कैलासवासी असणारे हरिभक्तीपरायण केशव बाबांच्या असणाऱ्या या ठिकाणी या वर्ष श्राद्धाचं असणारं हे कीर्तन संपन्न होत आहे. लक्षपूर्वक ऐका. त्यांचे असणारे या ठिकाणी सुपुत्र असतील ना, हा आपल्या वडिलांचे श्राद्ध करत आहे का, तर हा श्राद्ध म्हणजे हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी ते संपन्न करत आहे. शास्त्रामध्ये या ठिकाणी 3 जणांची या ठिकाणी कृतज्ञता पाळायची सांगितलेली आहे. लक्षपूर्वक ऐका. माणसाने जीवनामध्ये कृतज्ञ व्हावं, कृतज्ञ होऊ नये. कृतज्ञता खूप महत्त्वाची आहे जीवनामध्ये. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जर पहिले उपकार कोणाचे असेल तर ते भगवान परमात्म्याचे आहे. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा जन्म दिलेला आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याचे पहिले उपकार आहे, त्याची कृतज्ञता आपण पाळली पाहिजे. आणि म्हणून त्या भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे. कारण एवढा सुंदर असणारा मानव देह त्या परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, दयाचे करे दयाचे करील जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, गायन गुण दयाचे दोया विवरे जागरी, दोया विवरे जागरी, गायन गुण दयाचे दोया विवरे जागरी, दोया विवरे जागरी. जेने हा देह दिला दान, अहो त्याने आपल्याला दान केलेला आहे म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे. कृतज्ञता, देवाच्या कृतज्ञतेतून मुक्त होण्यासाठी पहिल्यांदा भगवंताची भक्ती करा. दुसरे उपकार आहे आपल्यावर साधू संतांचे. संतांचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहे.
आणि म्हणून आपण संतांची पुण्यतिथी करतो. किंबहुना जगद्गुरु तुकोबार एका ठिकाणी म्हणतात की आम्ही त्यांचं नाव घेतो पुण्यवंत होण्यासाठी. जीवनामध्ये पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संतांची पुण्यतिथी केली जाते का तर त्यांच्या कृतज्ञतेतून मुक्त होण्यासाठी. कारण या संत महापुरुषांनी आपल्याला हा मार्ग दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून त्या संतांचं चिंतन करायचं, संतांचं भजन करायचं जीवनामध्ये. कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. आणि आता तिसरे जे उपकार आहे ना ते आहे आपल्या मायबापाचे. ज्या आईनं आणि ज्या बापांनी आपल्याला जन्म दिलेला आहे ना त्यांचे असणारे उपकार आपल्यावर खूप मोठे आहे. लक्षपूर्वक ऐका. पहिले उपकार आहे देवाचे, दुसरे जे उपकार आहे ते साधू संतांचे, आणि तिसरे जे उपकार आहे ते आपल्या जन्म देणाऱ्या माता आणि पित्याचे. लक्षपूर्वक ऐका. शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे पहिले जे उपकार आहे ना दोन, त्या दोन उपकारातून आपल्याला जर कृतज्ञ होता नाही आलं तरी चालेल, पण तिसरे जे उपकार आहे ना मायबापाचे त्याच्यातून आपल्याला उतराईच व्हावं लागेल. विठ्ठल कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की माता पिता म्हणजे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे, भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून तोमेव माताचे पिता तोमेव. भगवान परमात्म्याला जरी म्हटलं असेल तर देवाला कोणी विचारलं का हो देवा तुम्ही या भूतलाला सोडून निघून चालले, मग या लोकांना प्रेम कोण करणार? तर मग भगवंताने सांगितलं मातृदेव भव पितृदेव भव. अरे माता आणि पिता साक्षात मीच आहे. या जगावर प्रेम करण्यासाठी माता आणि पित्याचं रूप घेतलेलं आहे. आणि म्हणून नाथ महाराज आपल्या भागवतामध्ये वर्णन करताना म्हणतात पिता स्वयमेव नारायण माता लक्ष्मी श्री जान. अरे माता साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे, पिता स्वयमेव नारायण. ऐसे ज्याचे भजन. लक्षपूर्वक ऐका. अरे जो असं भजन करीत आहे, भजन म्हणजे काय तर आपल्या माता पित्यांची जो सेवा करतो ना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. विठ्ठल आणि म्हणून देवाच्या ऋणातून मुक्त होतानाही आलं तरी चालेल, संतांच्या ऋणातून मुक्त होतानाही आलं तरी चालेल, पण मायबापाच्या ऋणातून मुक्त झालेच पाहिजे. आणि म्हणून पुत्राची व्याख्या करत असताना शास्त्रकाराने व्याख्या केलेली आहे. पुत्र कोणाला म्हणतात? भू नावाच्या नरकातून या ठिकाणी जो आपल्या मातापितांना तारण्याचं काम करतो त्याला पुत्र म्हटलेलं आहे शास्त्रकाराने. पण लक्षपूर्वक ऐका. पुत्राची व्याख्या करत असताना मार्कंडेय पुराणामध्ये सांगितलेलं आहे जिवंत असताना जो आपल्या आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करतो, जिवंत असताना आपल्या असणाऱ्या आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करून त्यांची सेवा करतो. लक्षपूर्वक ऐका. आणि ते माता पिता मरण पावल्यानंतर त्यांच्या निमित्ताने जो गयेला जाऊन श्राद्ध करतो, किंबहुना त्यांच्या निमित्ताने जो श्राद्धाधिक विधी करतो त्याला उत्तम कुटीचा पुत्र म्हटलेला आहे. विठ्ठल आणि म्हणून पुत्राची उत्तम व्याख्या करत असताना सांगितलेलं आहे सेवा तर केलीच पाहिजे, पण गेल्यानंतर त्यांच्या निमित्ताने श्राद्धही केलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे. तोच पुत्र आहे. आता लक्षपूर्वक ऐका. श्राद्ध घातलंच पाहिजे का? श्राद्ध हे केलंच पाहिजे का? लक्षपूर्वक ऐका. श्राद्ध शब्दाची व्याख्या सांगतो तुम्हाला. डोंगरेजी महाराजांच्या भाषेत श्रद्धेनं युक्त केलेलं कर्म त्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्ध कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे. अरे श्रद्धेशिवाय कोणतीच गोष्ट भगवंताला पोचत नाही. आणि आमच्या असणाऱ्या या परिवारामध्ये केशवबाबांचे असणारे पुत्र आहे, त्यांची खूप मोठी श्रद्धा होती बाबांमध्ये. खूप मोठी सेवा त्यांनी आपल्या जीवनामध्ये केली, खूप मोठी सेवा केली. अहो त्यांची श्रद्धा आहे, श्रद्धा आहे म्हणून तर इथे कीर्तन होत आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि पिंडदान त्याला म्हणतात. जिवंत असताना या देहावर तुळशी पत्र ठेवून हा देह भगवंताला समर्पित करणं याला उत्तम कोटीचं पिंडदान म्हटलेलं आहे. आणि वैकुंठवासी असणारे आमचे केशवबाबा होते ना, त्यांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ असा केला. लक्षपूर्वक ऐका. जिवंत असताना स्वतःचं पिंडदान घालून टाकलं. अहो
मला त्यांच्या असणाऱ्या पुत्रांनी सांगितलं, त्यांच्या नातवांनी सांगितलं की आमचे असणारे वडील बाबा होते ना, इतके नित्यनेमाला पक्के होते. एखाद्या दिवशी जर हरिपाठाचं वाचन झालं नाही किंवा शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन झालं नाही तर बाबा त्या दिवशी पाणीही पित नव्हते. आणि म्हणून ज्ञानोबारायाने हरिपाठामध्ये वर्णन केलेलं आहे, असा असणारा प्राणी जगामध्ये दुर्गम आहे, यांच्या जीवनामध्ये नित्य नेम आहे. नित्य नेम नावी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आहा, याच्याही पुढे वर्णन केलेलं आहे. नित्य नेमाने हरिपाठ गात होते बाबा, आणि ज्यांच्या मुखामध्ये हरिपाठ आहे ना त्यांचा देहच पवित्र बनतो. माऊलीने वर्णन केलेलं आहे, हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा. अरे परमात्मा स्वरूप त्यांचा देह बनतो जे हरिपाठाचं गायन करतात. आणि म्हणून वैकुंठवासी असणारे केशव बाबा नित्य नेमाने हरिपाठाचं वाचन, शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करायचे. आहा, महादेवाची सेवा करायची. आजही एक कुटुंब उंच खडक गावामध्ये महादेवाची सेवा करत आहे. आणि इतकी सेवा करतं, श्रावण महिन्याच्या दर सोमवारी या ठिकाणी त्या ठिकाणी काही ना काही दिल्याशिवाय राहत नाही. दान करतात त्या ठिकाणी, किंबहुना महादेवाची एवढी पूजा करतात. आणि शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. अहो महादेव म्हणतात शिव महापुराणामध्ये, महादेव महादेव महादेव. अरे एकदा जर महादेव म्हटला ना तर भगवान म्हणतात मी त्याचा ऋणी आहे. अरे दुसऱ्यांदा महादेव म्हटलात भगवान परमात्मा म्हणतात मी याला काय देऊ. आणि तिसऱ्यांदा महादेव म्हटल्यानंतर भगवान शिव परमात्मा म्हणतात त्याला मी लोटांगण घालतो. विठ्ठल आणि म्हणून अशी असणारी भक्ती ज्या कुटुंबाची आहे, अशी असणारे वैकुंठवासी बाबा ज्यांनी आपलं जीवन या ठिकाणी परमार्थामध्ये घालवलं. आणि त्यांच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर चैतन्य महाप्रभूंचा एक श्लोक मला आठवतो. चैतन्य महाप्रभू त्या श्लोकामध्ये वर्णन करताना म्हटलेलं आहे, तृणादपि सुनीचेन तरोरीव सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरी. असं जीवन म्हणजे या ठिकाणी बाबांचं होतं. तृणादपि सुनीचेन, स्वतःला गवताच्या गाडीपेक्षा लहान समजणं भक्ताचं पहिलं लक्षण आहे बरं का. स्वतःला गवताच्या तृण असतं ना, तृण जे डोळ्यानेही दिसणार नाही, अशा तृणापेक्षाही स्वतःला लहान समजणं हे भक्ताचं पहिलं लक्षण आहे. तृणादपि सुनीचेन तरोरीव सहिष्णुना, त्या भक्ताच्या ठिकाणी सहनशीलता असली पाहिजे. तरोरीना सहिष्णुना. आणि तिसरी गोष्ट अमानिना मानदेन. लक्षपूर्वक ऐका, मानाची कधी इच्छा ठेवायची नाही. दुसऱ्याला मान दिल्याशिवाय राहायचं नाही बरं का थोरात साहेब. जीवनामध्ये ज्याला जर मोठं व्हायचं असेल ना त्याने दुसऱ्याला मान दिला पाहिजे. मानाची कधी अपेक्षा करायची नाही, कारण हा देहच या ठिकाणी मलमूत्राचा आहे. याचा काय या ठिकाणी मान बडाई होणार आहे. हो हा देह नाशिवंत, मदालसा आई महाभारतामध्ये आपल्या पुत्राला उपदेश करते, बाळा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. आणि त्याचीच व्याख्या श्रीमद भागवतामध्ये करत असताना म्हटलेलं आहे, देहस्तिमास हृदरे भीमती तेजत्वम जाया सुता देशु सदा ममता विमुंचम पश्या निशम जगदितम शनभंगरिष्टम वैराग्य राग रसिको भवभक्तिरिष्ट.
हा हाडामासाचा देह आहे, वरून चंबडी लावडी दिसायला सुंदर आहे, याला काय मान देणार हो तुम्ही? आणि म्हणून बाबांचं जीवन असं होतं, वैराग्य होतं जीवनामध्ये, भक्ती जीवनामध्ये होती त्यांच्या, आणि त्यांचे असणारे सुपुत्रही त्याच मार्गाने चालले, हे विशेष आहे. विठ्ठल मी म्हणत होतो श्राद्ध घातलं पाहिजे का? हो, श्राद्ध न घातल्याचे दुष्परिणाम श्राद्ध तर्पण नावाच्या ग्रंथामध्ये आलेले आहे. श्राद्ध न घातल्याचे दुष्परिणाम लक्षपूर्वक ऐका. जर घरामध्ये जर आपण आपल्या पितरांना जर या ठिकाणी शांत केलं नाही, तेच पितर आपल्यावर कोपतात आणि मग घरामध्ये विविध प्रकारच्या व्याधी येतात. मुलाचं लग्न होत नाही, ब्राह्मणाजवळ गेलं तर ब्राह्मण बुवा सांगतात पितृदोष आहे. मुलाचं लग्न झालं, मुलाला संतती होत नाही, ब्राह्मणाला जे विचारलं का पितृदोष आहे. लक्षपूर्वक ऐका. घरामध्ये कायम या ठिकाणी अडचणी येतात, पितृदोष आहे सांगितलं जातं आपल्याला. का? खरंच पितृदोष आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून मार्कंड्य पुराणामध्ये वर्णन करताना म्हटलेलं आहे, जर आपण त्यांचं श्राद्ध घातलं नाही, वेळेला जर श्राद्ध घातलं नाही तर ऐका, तेच पित्र आपलं रक्त पितात. लक्षपूर्वक ऐका. आपल्या शरीरातलं रक्त पितात. मग साहेबराव महाराज, आपल्यामध्ये मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, ते कुठं आपलं रक्त काढून पितात? अहो तसं रक्त नाही पित, अशांती निर्माण करतात, शरीरामध्ये रोग निर्माण करतात. त्या मार्गाने ते आपल्या रक्ताचं शोषण करतात. कोण? आपलेच पित्र. का? आपण त्यांना तृप्त केलं नाही म्हणून आपल्यावर ते कोपतात, हे ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून श्राद्ध विधी हा सर्वात महत्त्वाचा विधी आहे. माणूस गेल्यापासून तर 10 दिवसापर्यंत दशपिंडी केली जाते. दशपिंडी केल्यानंतर 13वा घातला जातो, 13वा 14वा घातला जातो. नंतर ज्या दिवसाला माणूस गेला ना, त्या प्रत्येक तिथीला महिन्याला एक श्राद्ध केलं जातं. असे 11 महिन्यापर्यंत श्राद्ध केले जातात. लक्षपूर्वक ऐका. आणि 12व्या महिन्यामध्ये ज्या तिथीला ती व्यक्ती गेली, त्याच तिथीला त्याचं अंतिम श्राद्ध होतं, त्याला द्वादश श्राद्ध म्हटलं जातं शास्त्रामध्ये. लक्षपूर्वक ऐका. 12 ही तिथी खूप पवित्र आहे. 12 ज्योतिर्लिंग आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये, आणि द्वादश ही तिथी खूप पवित्र सांगितलेली आहे. आणि म्हणून श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये तिथीचं वर्णन करत असताना द्वादशी तिथी ही माझं स्वरूप आहे भगवंताने सांगितलं. एकादशीचं वर्णन नाही केलं बरं का. एकादशीबद्दल भागवतामध्ये असं सांगितलं नाही की एकादशी माझी विभूती आहे. नाही, द्वादशीमुळे एकादशीला महत्त्व आहे. द्वादशीच्या पारणाला खूप महत्त्व आहे. आणि द्वादशी म्हणजे साक्षात मीच आहे. आणि म्हणून द्वादश पिंड समर्पित केले जातात. 12वं पिंड हे अंतिम पिंड असतं. आणि ज्या वेळेला तुम्ही हे 12वं पिंड घालतात ना, त्यावेळेला त्या जीवात्म्याचा आणि त्या कुटुंबाचा काहीही संबंध राहत नाही. विठ्ठल काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, अहो आमच्याजवळ धन नाही, संपत्ती नाही, आम्ही कसं श्राद्ध घालायचं, कसं पिंडदान करायचं? त्याच्यासाठी पण विधी सांगितलेला आहे शास्त्रकारांनी. हातामध्ये तीळ घ्यायचे आणि दिवसा 12 वाजता भगवान सूर्यदेवाच्या समोर यायचं आणि पितरांना आवाहन करायचं आणि सांगायचं, माझ्या हातावर तीळ घेतलेलं आहे आणि हे पाणी मी पितरांना तर्पण करत आहे. सूर्यदेवा, भगवान सूर्याला प्रार्थना केली की ते हातावरचं पाणी आहे ना, ते तर्पण केलेलं असणारं सुकृतरूपी पुण्य त्या पितरांना प्राप्त होतं आणि ते तहानलेले असणारे पित्र त्या ठिकाणी तृप्त होतात, असंही शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. याच्याही पुढे सांगितलं, कर्ज काढा पण श्राद्ध केल्याशिवाय राहू नका. कारण जर श्राद्ध केले नाही तर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणून श्राद्ध विधी हा खूप महत्त्वाचा विधी आहे, खूपच महत्त्वाचा विधी आहे. तो जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. मग का हो, आता प्रश्न निर्माण होईल, तुम्ही श्राद्धाचं खूप वर्णन करता. श्राद्धाबद्दल खूप काही सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये, खूप काही वर्णन केलेलं आहे. गोदान केलं पाहिजे वैतरणी नदीतून पार करण्यासाठी जीवात्म्याला. 1000पेक्षा जास्त असणारी योजन लांब असणारी ती वैतरणी नावाची नदी आहे. आणि तो जीवात्मा ज्या वेळेला वर्षाने तिथे जाऊन पोहोचतो, पोहोचल्यानंतर त्याला वैतरणी नदी पार करायची असते, त्यावेळेला गोदान करावं लागतं. शास्त्रामध्ये गोदानाचा विधी सांगितलेला आहे. आणि म्हणून गायीबद्दल वर्णन करताना सांगितलेलं आहे, शृंगबुली स्थितो ब्रह्मा शृंगबद्धे तु केशव शृंगाग्रे वसते शंकर त्रयो देवा प्रतिष्ठिता. गोदानाचं महत्त्व श्राद्धामध्ये सांगितलेलं आहे. श्राद्धामध्ये भरपूर काही विधी सांगितलेले आहे. प्रश्न निर्माण होतो, का हो
तुम्ही म्हणता श्राद्ध घातलं पाहिजे, बरोबर आहे, पण श्राद्ध हा विधी ब्राह्मणबुवाचा असतो, बरोबर आहे की नाही? ब्राह्मणाने विधी केला पाहिजे आणि ब्राह्मणाने विधी केला की श्राद्ध संपलं. मग तुमची बडबड कशाला? बरोबर आहे की नाही? बडबड कशासाठी तुमची, असाही प्रश्न निर्माण होतो. श्राद्ध विधी जर हा ब्राह्मणाचा आहे तर कीर्तन प्रवचन कशासाठी? अहो एका ठिकाणी मी गेलो होतो, ते लोक मला काय म्हटले माहिती का, तुमचा टाईमपास चालू करा म्हणजे. लोक जमले का म्हणजे त्याला जेवण घालता येतं म्हणे. इतके विचित्र लोक आहे. विठ्ठल त्याला काय माहिती या ठिकाणी बाबा श्राद्धामध्ये कीर्तन कथा का केली जाते. त्याचं कारण तुम्हाला सांगतो श्रीमद भागवतातलंच. त्या गोपिका आपल्या गोपिगीतामध्ये वर्णन करताना म्हणतात, तव कथामृतम तप्त जीवनम कवी भिरंगितम कलमशापहम श्रवण मंगलम श्री मदात तंपवी गृहंती ते भूर्दा जनाः. स्पष्ट सांगितलं त्या गोपिकांनी. काय सांगितलं? तव कथामृतम तप्त जीवनम. अरे जिथे भगवंताची कथा होते ना तिथे न्यून राहिलेलं कर्मसुद्धा पूर्ण होतं. एवढी ताकद भगवंताच्या कथेमध्ये आहे आणि म्हणून श्राद्धामध्ये कथा केली पाहिजे. नाथबाबांनी वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलं? कारण कर्मकांड हा एकदम किचकट विषय आहे. कधी कधी ब्राह्मण बा विधी करताना एखादा मंत्र चुकतात, कधी कधी एखादा मंत्र कमी म्हणतात, कधी कधी यजमानाकडून खाई होती आणि ते श्राद्ध अपुरं राहतं. आणि ते अपुरं राहिलेलं कर्म जर पूर्ण करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हरिकथा करावी लागते, तरी न्यूनते पूर्ण होते. ऐसे महिमान नामाचे नाथबाबा वर्णन करतात आणि म्हणून त्याच्यासाठी हे कीर्तन आहे. विठ्ठल आणि जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की महाराज वर्णन करताना म्हणतात की मनुष्याने, जो मनुष्य आपल्या हिताच्या ठिकाणी जागा झालेला आहे, लक्षपूर्वक ऐका, जगद्गुरु तुकोबाराने इथे हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या माणसाच्या असणाऱ्या आईवडिलांना धन्यवाद दिलेले आहे. आणि समाजावर जर दृष्टी टाकली तर प्रत्येक माणूस हितासाठीच पळत आहे. अहो एखाद्याला जर विचारलं इतके काय धावतात म्हणतात, तो म्हणतो मुलासाठी कमवलं म्हणे, अजून नातवाच्या हिताचा जरा विचार केला पाहिजे. समाजात दिसतं का नाही आपल्याला? जर जगातले सर्व लोक जर हितासाठी पळत आहे तर महाराज इथे म्हणतात की जो हिताच्या ठिकाणी जागा
काय म्हणतात की आपुलिया हिता जो असे जागता. मी हिताबद्दल बोलत होतो. समाजामध्ये सर्वच माणसं हितासाठी आपल्याला धडपड करताना दिसतात, पण महाराजांनी जे हित सांगितलं ते काहीतरी विशेष असलं पाहिजे. आहा, काही माणसं देहाच्या हिताचा विचार करतात. महाराजांनी या ठिकाणी देहाच्या हिताबद्दल सांगितलं नाही. लक्षपूर्वक ऐका. आपुलिया हिता, आपलं हित म्हणजे देहाचं हित का? तर लक्षपूर्वक ऐका. देहाच्या हिताबद्दल जर महाराज बोलत असतील तर देह कसा आहे? नाशिवंत आहे, हा न टिकणारा आहे. आणि म्हणून याचं वर्णन करत असताना भागवतकाराने वर्णन केलं. अस्थिस्तंभ वायुबद्धम भास शोणित लिपितम चरमावडत्थम पुत्र पुरुषय हो. या देहाचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, अरे हा मूळताच नाशिवंत आहे. काल व्याल मुखग्रास, याला काळ खात आहे. आणि म्हणून ती सुभद्रा माता आहे ना, श्रीकृष्ण परमात्मा जवळ गेले आणि भगवंताला विनंती करायला लागली, देवा हे देवा. अरे देवाचे पाय पकडले आणि सुभद्रा देवाला काय म्हणती माहिती का? देवा, ज्या वेळेला माणूस मृत्यूच्या शय्यावर पडतो ना, देवा काय सांगायचं, कंठ दाटून येतो, छातीमध्ये कपाचा प्रकोप होतो, आहा, अंगामध्ये वात तयार होतो, पित्त तयार होतं शरीरामध्ये, आणि देवा बोलता येत नाही. आणि मग ती असणारी सुभद्रा म्हणती, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरंते अवध्य तो विशतो मानस राजहंस. महाराज आपल्या हिताबद्दल बोलत असताना शरीराच्या हिताबद्दल बोलतात का? तर नाही. कारण शरीर हे जाणार आहे, शरीर नाशिवंत आहे, क्षणभंगूर आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. हा देहच नाशिवंत आहे. मुळताच शरीराची व्याख्या करत असताना उपनिषदामध्ये वर्णन आलेलं आहे. हे शरीर म्हणजे काय? शीर्यते इति शरीरम, ज्याचा क्षय होतो त्याचं नावच शरीर आहे. मग या नाशिवंतच्या असणाऱ्या हिताचा महाराज बोलत आहे का? नाही. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून कोणी म्हटलेलं आहे, कोई फूल ना बाग में ऐसा खिला, खिलके न जिसे मुरझना पडा, ये विधि का विधान रहा सज्जनों, अरे जिसे आना पडा अरे उसे जाना पडा. अरे हे जाणार आहे, थांबणार नाही. जाया सुता देशु सदा ममता विमुंच, हे जाणार आहे रे मन मुसाफिर, निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. अरे ही काया कुटी आहे ना, क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति धम शरीरा. म्हणून तर भगवान शंकराला कोणी विचारलं महादेवाला, का हो तुम्ही शरीराला राख लावली, प्रपंचातला नवरदेव ज्या वेळेला लग्नासाठी निघतो त्यावेळेला तो उठणं लावतो, काय काय लावतो, महाराज तुम्ही राख का लावली? तर भगवान शंकराने सांगितलं, मी या जगाला बोध देत आहे, या शरीराच्या हिताचा तुम्ही कितीही जरी विचार केला, हे एक दिवस राख होणार आहे. राख होणार आहे, टिकणार नाही. आणि म्हणून तर संपत्ती जरी कमवत असेल हितासाठी, ती संपत्तीही टिकणार नाही. कोणी भगवान शंकरांना विचारलं, का हो महाराज, प्रपंचातला नवरदेव ज्या वेळेला निघतो ना, तो गळ्यामध्ये सोन्याची चैन घालतो, हातामध्ये सोन्याचं असणारं कंगन घालतो. मग महाराज का हो तुम्ही सापाचे अलंकार घातले, हातामध्ये गळ्यामध्ये साप घातले, पायामध्ये साप घातले, असं का बरं? भगवान शंकरांना विचारलं. मग भगवान शंकरांनी उत्तर दिलं, प्रपंचातला नवरदेव अंगावर कितीही जरी सोनं घालत असेल त्याच्या हितासाठी, पण त्याला सांगतो मी त्याच्या हितासाठी, ऐका, सापाचे अलंकार भगवान शंकराने घातले आणि जगाला बोध दिला. काय? अरे हा जो साप आहे ना,
जमिनीवर जर पळायला लागला ना, इतका पळतो एका मिनिटामध्ये कुठे निघून जातो. मला विचारायचं आहे, या सापाला किती पाय असतात? सापाला पाय आहे का? नाही. पण तो पळाल्याशिवाय राहतो की नाही? सापाला पाय नाही तरी तो पळाल्याशिवाय राहत नाही. तशी संपत्ती जीवनामध्ये कितीही कमवा ती पळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तिनं आपलं हित होणार नाही. आहा, म्हणून या देहाच्या हिताचा महाराज वर्णन करत नाही. प्रपंचामध्ये कमावलेली संपत्तीबद्दलही महाराज या ठिकाणी ती हिताला उपयोगी ठरणार नाही. महाराज स्पष्ट म्हणत आहे, आपलं हित म्हणजे आत्मकल्याणाच्या हितासाठी जो जागा आहे ना, त्याच्या माता पित्यांना बी धन्यवाद देतो. विठ्ठल म्हणून मला ब्रह्मलीन स्वामी रामसुखदासजी महाराजांचे ते वाक्य नेहमी आठवतात. मी नेहमी सांगत असतो, मकान तो यहाँ बना रहे हो, सजावट तो यहाँ कर रहे हो, और जिस मुक्काम पर तुझे जाना ही कुछ वहाँ की भी तयारी करो रे. अरे घर इथे बांधत आहे, सजावट इथे करत आहे. ज्या घरामध्ये आपल्याला 2 दिवस राहायचं आहे, या जीवनालाच 2 दिवसाचं जीवन म्हटलेलं आहे. एक जन्माचा दिवस आणि एक मृत्यूचा दिवस आहे. हेच 2 दिवस आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. आणि म्हणून एकच वाक्य सांगेल तुम्हाला मृत्यूबद्दल. अरे एखाद्या आपल्याला विमानाने किंवा एखाद्या ट्रेनने जायचं असेल तर आपण त्या ट्रेनच्या अगोदर 1 तास अगोदर जाऊन बसतो स्टेशनला. विचार करा, ती ट्रेन तिच्या वेळेवर जाईल किंवा उशिरा जाईल, अगोदर जात नाही. तरी आपण त्या स्टेशनला 1 तास अगोदर जाऊन बसतो की नाही? मग ज्या मृत्यूरूपी गाडीचा काहीच भरोसा नाही, तिच्यासाठी कधी सावध झालो का जीवनामध्ये? याचाही विचार केला पाहिजे. आला शिकोटणी गरजेचं आहे. काळ आपल्या मागे आहे, काळ आपल्याला गिळत आहे, काळ आपलं एक क्षण आयुष्य कमी करत आहे. आणि म्हणून एका कवीनं एका ठिकाणी वर्णन करताना म्हटलेलं आहे, दीपक बुझने को जलता है, मरण सदा जीवन के अंचल में पलता है, दीपक बुझने को जलता है. अरे दिवा लावलेला असतो. मला प्रश्न विचारायचा, हा लावलेला दिवा जळण्यासाठी आहे का विझण्यासाठी आहे? अरे लावलेला दिवा हा जळताना जरी दिसत असेल पण त्याचा शेवटचा मुक्काम विझणेच आहे, हे ध्यानामध्ये घ्या. तसंच आहे, माणूस आपल्याला जगताना जरी दिसत असेल हा आपला भ्रम आहे. अरे आपण जगताच मरत आहोत. मृत्यू कधीतरी येणार आहे, आपल्याला गाठवणार आहे. म्हणून या देहाच्या हिताबद्दल महाराज म्हणत नाही, तर आत्मचैतन्याच्या हिताबद्दल महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आणि अशी असणारी संतती ज्या कुळामध्ये जन्माला येते ना, सात्विक संतती, त्या कुळामध्ये त्या संततीला पाहून भगवंताला आनंद होतो. अभंगाच्या दुसऱ्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अहो महाराजांनाच त्या ठिकाणी आनंद नाही तर देवाला आनंद होतो. ज्या वेळेला कुटुंबामध्ये सात्विक संतती जन्माला येते त्यावेळेला भगवंताला आनंद होतो. महाराजांनी या ठिकाणी पहिल्यांदा कुळी कन्या शब्द वापरला, नंतर पुत्र शब्द वापरला. लक्षपूर्वक ऐका. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये पहिला मान स्त्रीला दिलेला आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिस घर में नारी का आदर होता है उस घर में प्रभू का वास होता है म्हटलेलं आहे कुठेतरी. आणि म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. वैकुंठवासी असणारे या ठिकाणी केशवबाबा भगवंताच्या धामाला गेले. पण खरं सांगू का तुम्हाला, त्यांची असणारी संतती आहे ना, त्यांचे नातू असतील, त्यांचे मुलं असतील, त्यांची कन्या असेल, हे सात्विक आहे. आणि सात्विक असल्यामुळे त्याचा आनंद परमात्म्याला होईल. आणि म्हणून कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधराच पुण्यवतीच तेन येषां लोके वैष्णवा नामधेयम स्वर्गे स्थितास्ते पितरोपि धन्यः. जगी ऐसा बाप बाबा, जगी ऐसा बाप बाबा, ज्याचा वंश मुक्ती सदावा, ज्याचा वंश मुक्ती सदावा. जगी ऐसा सर्वात मोठं जर कर्तव्य कोणतं असेल तर चांगली संतती निर्माण करणं, सात्विक संतती निर्माण करणं. आणि म्हणून वैकुंठामध्ये वैकुंठवासी असणारे केशवबाबांच्या गळ्यामध्ये भगवान परमात्मा हार घालतील का? अरे एवढी चांगली संतती तू जन्माला घातली, सात्विक संतती जन्माला घातली. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. काही पहिला आदर कन्याला दिला आणि मग पुत्राला दिला महाराजांनी. म्हणून कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधराच्या पुण्यवतीच्या तेनं. अरे भगवान परमात्म्याला एवढा आनंद होतो. लक्षपूर्वक ऐका. आणि मला असं वाटतं की साहेबराव महाराज पावसालाही आनंद झाला. कारण असे असणारे सत्पुरुष त्यांच्या असणाऱ्या या भगवत कथेमध्ये यज्ञात भवती पर्जन्य पर्जन्यातन्न संभव भगवान गीतेमध्ये वर्णन करतात. अरे ज्या कथेमध्ये पाऊस पडतो ना तो यज्ञ सफल होतो. विठ्ठल म्हणून इथे या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये महाराजांनी सात्विक शब्द वापरला. हा सात्विक शब्द खूप महत्त्वाचा आहे. सात्विकतेबद्दल मी जास्त बोलणार नाही. एक दोन तुमच्यासमोर प्रश्न मांडेल. मला विचारायचं आहे सात्विक म्हणजे नेमकं काय? तर काही लोक म्हणतात जो खूप परमार्थ करतो, की कथा प्रवचन कीर्तन ऐकतो किंवा करतो, गळ्यामध्ये माळ आहे, चांगला असणारा आहार या ठिकाणी ग्रहण करतो, तो सात्विक आहे. लक्षपूर्वक ऐका. परमार्थाची व्याख्या काय आहे? एका महापुरुषाच्या मुखातले उद्गार सांगतो तुम्हाला. चांगलं कशाला म्हणतात, परमार्थ कशाला म्हणतात तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला त्या महात्म्याला विचारलं कोणी, शरणानंदजी महाराजांना, का हो भजन करणं म्हणजे परमार्थ आहे का? त्याने सांगितलं नाही. देवासमोर बसून या ठिकाणी देवाची पूजा करणं म्हणजे परमार्थ आहे का? त्याने सांगितलं नाही. लक्षपूर्वक ऐका. परमार्थ म्हणजे काय, सात्विकता म्हणजे काय ते तुम्हाला सांगत आहे. सात्विकता कशाला म्हणतात? पंढरपूरच्या वारीला जाणं म्हणजे परमार्थ आहे का? त्याने सांगितलं नाही. लक्षपूर्वक ऐका. अहो दिंडीमध्ये जाऊन या ठिकाणी भजन करणं म्हणजे परमार्थ आहे का? नाही. लक्षपूर्वक ऐका. सप्ताहामध्ये पारायण करणं म्हणजे परमार्थ आहे का? त्यांनी सांगितलं नाही. लक्षपूर्वक ऐका. सात्विक शब्दाची व्याख्या मी सांगत आहे. त्यांनी सांगितलं सात्विक कशाला म्हणतात? वाईट असणाऱ्या गोष्टी ज्यांनी आपल्या जीवनातल्या त्यागलेल्या आहे त्याला सात्विक म्हणतात. आम्ही परमार्थ करतो, माळ घातली गळ्यामध्ये पण खोटं बोलायचं सोडत नाही, त्या परमार्थाला अर्थ नाही.
आम्ही वारी करतो, पण आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी असत्य भाषण करतो, त्या परमार्थाला अर्थ नाही. परमार्थ त्याचं नाव आहे वाईट गोष्टीचा त्याग, आणि चांगल्या गोष्टी आपापच त्या ठिकाणी येतात. एकदा वाईटाचा त्याग झाला की चांगला आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाच हरिक वाटे देवा. एकच उदाहरण रामायणातलं तुमच्या समोर मांडेन. ज्या वेळेला भगवान रामचंद्र प्रभू वनवासाला गेले, आणि वनवासाला गेल्यानंतर भगवंत चित्रकूटमध्ये होते, आणि चित्रकूटमध्ये असताना भरत महाराज आपल्या चतुरंगी सेनेला घेऊन रामाच्या भेटीला चित्रकूटमध्ये गेले. आणि चित्रकूटमध्ये गेल्यानंतर भगवंतानी आपल्या तिन्ही आईंना पाहिलं, आणि आईंना पाहिल्यानंतर भगवान परमात्म्याने पहिलं वंदन कैकेयी मातेला केलं. कैकेयी मातेला वंदन केल्यानंतर नारदांना आश्चर्य वाटलं. देवर्षी नारद म्हणायला लागले, वा देवा, अरे जिनं 14 वर्षाचा वनवास दिला आणि पहिलं वंदन तिला, आणि ज्या आईनं जन्म दिला तिला तिसऱ्यांदा प्रणाम केला, म्हणे ती तिसऱ्या नंबरवर आणली. अरे या कैकेयीनं असं कोणतं पुण्य केलं की तुम्ही पहिल्यांदा तिला दंडवत घातला? आणि मग असं म्हटल्यानंतर देवर्षी नारदांनी भगवंताला विचारलं, सांगा ही कैकेयी श्रेष्ठ आहे का? भगवान परमात्म्याने सांगितलं, हो श्रेष्ठ आहे. कैकेयी म्हणजे काय आहे सांगू का? अरे अखंड रामायणाला जन्म देणारी माता आहे. रामाचीच माता नाही तर रामायणाला जन्म देणारी माता आहे. आणि कैकेयी बद्दल वर्णन करत असताना विद्वानाने सांगितलेलं आहे, कैकेयीच्या जीवनाचं मंथन झालं रामायणामध्ये, आणि त्याच्यातून भरतरूपी लोणी बाहेर आलं होतं. लक्षपूर्वक ऐका. नारदाला मनासारखं उत्तर भेटलं नाही. नारद महर्षी उठले, निघून गेले. भरताला विचारलं, सांग रे तुझी आई श्रेष्ठ आहे का? रामाने पहिलं वंदन तुझ्या आईला केलं, सांग तुझी आई श्रेष्ठ आहे का? भरत शिव्या द्यायला लागला. पापीने आहे, दुराचारीने आहे, तिनं माझ्या प्रभूला 14 वर्षाचा वनवास दिला. आणि भरत आईला शिव्या द्यायला लागला. नारद महर्षीला आवडलं नाही. नारद महर्षी उठले, आता न्याय भेटेल तरी कुठे मला? आणि मग नारदांच्या ध्यानामध्ये आलं की जिचा एक मुलगा भरताच्या सेवेत आहे आणि एक मुलगा रामाच्या सेवेमध्ये आहे, अशी सुमित्रा माता. आणि त्या सुमित्रेजवळ नारद महर्षी आले, आणि त्या नारदांनी त्या सुमित्रेला प्रश्न केला, सांग कैकेयी श्रेष्ठ आहे का? लक्षपूर्वक ऐका. कैकेयी श्रेष्ठ आहे का हा प्रश्न विचारल्यानंतर सुमित्रेनं जे उत्तर दिलं ते रामायणाचं सार आहे. पुत्रवती जुपती जगसोयी, राम भगत जास सुत होई. काय म्हणते ती सुमित्रा? जगात तीच आई आणि तोच बाप श्रेष्ठ आहे की ज्यांचे मुलं हरिभक्त आहे. विठ्ठल अरे भरतासारखा हरिभक्त जन्माला घातला, ती कशावरून या ठिकाणी वाईट असेल? हो, ती श्रेष्ठच आहे. अरे ती जर श्रेष्ठ नसती तर भरतासारखा पुत्रच जन्माला आला नसता. आणि म्हणून कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधराच पुण्यवतेच देन येशाम कुले वैष्णवा नामधेयम स्वर्गे स्थिता असते पितरोपी धन्या. या गुळवे परिवारामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये असणारे आमच्याच सूर्यभान काका असतील, त्यांचे बंधू असतील, अण्णासाहेब भाऊ, त्यांचे असणारे या ठिकाणी नातू असतील, हे संपूर्ण परिवार वैष्णव परिवार आहे. ते आजही त्या ठिकाणी भगवान शंकराची सेवा करतात, भगवान शिवांची उपासना करतात, भगवंताचं भजन करतात, हरिपाठ करतात. असं वैष्णव परिवार असल्यामुळे भगवान परमात्म्यालाही त्या असणाऱ्या माता पित्याबद्दल आनंद होत आहे. अहो ते असणारा वैष्णव परिवार कसा आहे तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता करीती
म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अशी ती संतती असती जी सात्विक संतती आहे ना, गीता भागवताचं श्रवण करते आणि अखंड भगवंताच्या नामाचं चिंतन करते. लक्षपूर्वक ऐका. गीता सुगीता कर्तव्या की मन्य शास्त्र विस्तर हे. गीता असा एकमेव ग्रंथ ही या जगाच्या पाठीवर 2500पेक्षा जास्त टीका या गीता नावाच्या ग्रंथावर झाल्या. आणि म्हणून या आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी असणारी सुप्रसिद्ध असणारी ज्ञानोबरायांची टीका साक्षात ज्ञानोबरायांचं स्वरूप आहे. आणि म्हणून गीतेबद्दल काय बोलायचं. पुढे भागवताचं वर्णन केलं. भागवताचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे की भागवत प्रत्यक्ष वर्तते हरेही. भागवतामध्ये असणारे शब्द नाही. सदासेव्या श्रीमद भागवती वार्ता. साक्षात परब्रह्माचं स्वरूप म्हणजे भागवत आहे. श्रीकृष्णाचं स्वरूप आहे श्रीमद भागवत. अशा भागवताचं श्रवण ते करतात. म्हणून निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखात द्रवसंयुतं पिबत भागवतम रसमालयं मुहुरहो रसिका भूभावुकः. भागवताबद्दल बोलायचं म्हणलं तर कितीही दिवस बोललं तरी संपायचं नाही, एवढं भागवताचं चिंतन आहे. भागवत ग्रंथ किती महत्त्वाचा आहे तुम्हाला सांगतो. केवळ भागवत ग्रंथाला वंदन जरी केलं ना तर साक्षात श्रीकृष्णाला वंदन केल्याचं पुण्य प्राप्त होतं. एवढी ताकद श्रीमद भागवतामध्ये आहे. जगाच्या पाठीवर भागवतासारखं शास्त्र नाही. म्हणून ज्याला मरणावर विजय मिळवायचा आहे ना त्याने भागवत ऐकलंच पाहिजे. राजा परीक्षिती मरण टाळण्यासाठी त्यांनी अनेक ऋषीमुनींना प्रश्न केले. महाराज, माझा मृत्यूकाळ जवळ आला, मला सांगा काय उपाय आहे. आणि मग शुकाचार्य प्रगट झाले आणि शुकाचार्याने भागवताची कथा सांगितली आणि त्याला अमर करून टाकलं. लक्षपूर्वक ऐका बरं का. मृत्यूला कधी टाळता येत नाही, मृत्यूला सुधरवता येतं जीवनामध्ये. आणि जो मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करतो ना त्याला राक्षस म्हटलेला आहे शास्त्रामध्ये. मृत्यू येणारच आहे जीवनामध्ये, पण तो मृत्यू सुधारला पाहिजे जीवनामध्ये. अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम. भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. आणि मग पुढे वर्णन करताना म्हणतात अखंड चिंतन विठोबाचे. भगवंताचं अखंड चिंतन करतात, विठोबाचं नाम घेतात. नामामध्ये खूप मोठी शक्ती आहे. 1-2 उदाहरणं मांडेल आणि कीर्तन संपेल. लक्षपूर्वक ऐका. एक शिवपुराणातली कथा मी नेहमी सांगत असतो. पहा, एक सोमनी नावाची ब्राह्मणी होती. सोमनी नावाची ब्राह्मणी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेली, खूप सुंदर होती दिसायला. आणि ती सोमनी नावाची ब्राह्मणी आहे ना, तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तेजस्वी मनस्वी तपस्वी तिला ब्राह्मणपती रूपाने प्राप्त झाला. पण अचानक काय झालं, 1-2 वर्षामध्ये तिचा पती अचानक मरण पावला. आणि मरण पावल्यामुळे काय झालं, ही सुंदर होती आणि तिच्या सौंदर्यामुळे तिचा पाय ढसळला आणि ती दुराचाराच्या मार्गाला लागली. तर इतकी दुराचारी बनली जीवनामध्ये. तिच्या जीवनामध्ये या ठिकाणी वेश्यालाही लाजवी असं जगायला लागली ती ब्राह्मणी. ब्राह्मणाने तिचा त्याग केला आणि त्याग केल्यानंतर ती सोमनी नावाची ब्राह्मणी एका भिल्लाच्या अधीन आपलं जीवन जगायला लागली. आणि भिल्लाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संगतीचा परिणाम सांगतो तुम्हाला. संगतीमध्ये गेल्यानंतर त्या भिल्लाच्या संगतीमध्ये राहून ब्राह्मणाची मुलगी दारू प्यायला लागली, मदिरा पान करायला लागली. संगतीचा परिणाम तुम्हाला सांगतो. एक जगन्नाथपुरीमध्ये माधवदासजी नावाचे संत होऊन गेले. माधवदासजी ते भिक्षा मागण्यासाठी जायचे 5 घरामध्ये. पण एक घर असं असायचं की त्या घरामध्ये गेल्यानंतर ती आजी त्या घरामध्ये गेल्यानंतर म्हटलं की भिक्षाम देही म्हटलं ती म्हातारी शिव्या द्यायची या साधूला. शिव्या खाल्ल्या की महात्मा निघून यायचे. आणि मग महात्म्याचे असणारे शिष्य होते ना, त्या आपल्या गुरूंना म्हणतात, गुरुदेव आप उस मैया के द्वार पर क्यों जाते हर दिन, वो हर दिन आपको गाली सुनाती है. मग त्या महात्म्याने सांगितलं, जो कोई मुझे नहीं देता ना वो मुझे हर दिन देती है, बदल के देती है. माणसं तीच भाकर वाढतात पण ती दररोज नवीन शिव्या देते म्हणे मला. आणि एक दिवस काय झालं, त्या म्हातारीचं आणि तिच्या सुनाचं असं भांडण झालं, कडाक्याचं भांडण. कशावरून झालं, लग्न होऊन 10 वर्ष झाली, अजून तुला मुलं होत नाही. कधी मुलं होतील तुला. आता काय बोलले ते महिला मंडळाला माहीत राहतं, कशा शिव्या देतात. असं भांडण झालं दोघीचं. आणि भांडण झाल्यानंतर दोघी आपल्या कामाला लागल्या. आणि तिनं पोचारा घेतला म्हातारीनं हातामध्ये
आणि पोचारा घेऊन ती एक घर लिंपायला लागली. जुन्या काळामध्ये साहेब मातीची घरं होती. मी नेहमी गोकथेतून सांगत असतो, मातीचे घरं होती म्हणून प्रेम होतं. लक्षपूर्वक ऐका, मातीशी संबंध होता म्हणून आरोग्य होतं. आता लोक घरामध्ये नेतात, आम्हाला म्हणतात महाराज इतक्या लाखाची फरची आहे, इतकी सुंदर मार्बल आहे. तुम्हाला खरं सांगतो मी, जितका सुंदर आणि जितका भारीतला मार्बल वापराल ना तितक्या जोराचा अर्धांगवायूचा झटका येईल, ध्यानामध्ये घ्या. जुनी घरं शेणाने सारवली जात होती. शेणामध्ये एवढी ऊर्जा आहे, आता मला सांगायला वेळ नाही तुम्हाला. शेणामध्ये एवढी ताकद आहे, दुष्प्रभाव शेणामुळे दूर होतात. लक्ष्मीनं वर्णन करताना सांगितलेलं आहे त्या ठिकाणी की गोमूत्रेचे धन्वंतरी गोमय वसते लक्ष्मी. साक्षात लक्ष्मीचा वास शेणामध्ये आहे. राजस्थानमध्ये मी असे कुटुंब पाहिले, त्यांचे करोडोचे बंगले पण घरामध्ये सारवलेलं, विशेष सारवलेलं घरं पाहिली, रोगच नाही घरामध्ये. आणि म्हणून माती राहिली नाही, शेण राहिलं नाही, त्याच्यामुळे माणसं रोगी बनत गेले. रोगी माणसामध्ये प्रेम शिल्लक राहिलं नाही. आणि ती पोचारा लिंपाई करत होती, त्याला हिंदीमध्ये पोता म्हणतात. आणि पोता लिंपाई करत असताना ती मातीची भिंतीला सारवत असताना तेवढ्यामध्ये महात्मा आले. भिक्षाम देही, भिक्षाम देही म्हटल्या दररोज शिव्या देत होती. आज मात्र म्हातारी रागवलेली होती, हातातला पोचारा घेतला आणि म्हातारीनं त्या महात्म्याला फेकूनच मारला. आणि महात्म्याला फेकून मारल्यानंतर तो महात्म्याच्या छातीला लागला आणि खाली पडला. आणि महात्म्याच्या मुखातून उद्गार निघाले, लक्षपूर्वक ऐका. चल भैया, हर दिन तेरे द्वार पर आते थे, चल आज तूने कुछ ना कुछ दिया है, पोता अगर तूने दिया तो पोता तुझे मिल जाएगा. वरदान देऊन टाकलं तिला, आशीर्वाद. पोता म्हणजे नातू. आणि पोचारा उचलला महात्म्यानी आणि घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर गंगेच्या पाण्यामध्ये धुतला तो पोचारा आणि धुवून त्याच्या वाती बनवल्या, तुपामध्ये भिजवल्या. 4 धामामध्ये श्रेष्ठ धाम जगन्नाथपुरी आपण पाहिलं असेल. त्या जगन्नाथ भगवंताच्या समोर आरती ओवाळायला घेतल्या त्या वाती. आणि त्या वातीतून आवाज निघाला, धन्य हे महापुरुषों का संग, बदल देता है हे जीवन का रंग, धन्य हे महापुरुषों का संग. अरे एक पोचारा जर साधूच्या संगतीत आला तर त्याचं कल्याण होईल. तुम्ही आम्ही माणसं आहोत, आपलं का कल्याण होणार नाही? साधूच्या संगतीमध्ये संगत चांगली ठेवा जीवनामध्ये. लक्षपूर्वक ऐका. भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. 2 मार्ग सांगितले. नालायक पुरुषाची संगती नरकाचं द्वार उघडून देईल आणि चांगल्या पुरुषाची संगती वैकुंठाचं द्वार उघडून देईल. संगत जीवनामध्ये चांगली केली की चांगलं घडत असतं जीवनामध्ये. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण लक्षपूर्वक ऐका थोरा साहेब. माणसं आजकाल काय करतात माहिती का? महाराजाबरोबर सेल्फी काढतात. इतक्या हजाराचा महाराज आला, इतके पैसे घेतले, फोटो काढले, शूटिंग काढली. पण लक्षपूर्वक ऐका, महाराजासंग फिरणं किंवा महाराजाबरोबर सेल्फी काढणं म्हणजे महाराजाबरोबरची संगती नाही, त्याला साधूची संगत म्हणता येत नाही. साधूची संगती म्हणजे साधूच्या विचाराची संगती जीवनामध्ये घ्या. आपण विचारच घेत नाही. मी वृंदावनला राहत असताना एक बैरागी महात्मा होते सुदामा कुटीमध्ये. बैरागी होते, विरक्त होते. लोक पाया पडायला गेले की ती काय म्हणायचं माहिती का? अरे यार, लातो को मत मानो यार, बातो को मानो. लाताच पाया पडून या ठिकाणी कल्याण होणार नाही. विचार घ्या जीवनामध्ये. माणसं विचार घेत नाही, फक्त त्या ठिकाणी दर्शन घेतात. त्यांना जेवायला नेतात, जे जे काय करायचं ते करतात पाहुणचार, पण विचार मात्र घेत नाही. विचाराने कल्याण होणार आहे, ही ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून ती जी सौमिनी नावाची ब्राह्मणी होती ना, इतकी खालच्या तळाला गेली. एक दिवस दारू पिली आणि दारू पिल्यानंतर तिला भूक लागली. आणि भूक लागल्यानंतर ती मेंढराच्या कळपामध्ये गेली. आणि मेंढराच्या कळपामध्ये गेल्यानंतर तिनं काय केलं माहिती का? एक मेंढरू कापायला घेतलं, पण ते अंधारामध्ये मेंढरू कापायच्या ऐवजी तिनं गाईचं वासरूच कापलं. आणि वासरू कापल्यानंतर तिच्या तोंडातून शब्द आला, शिव शिव, चुकलं माझ्याकडून. आणि शिव शिव शब्द आला. जिनं ते करायचं ते केलं. आणि ती सोमनी नावाची ब्राह्मणी मेल्यानंतर ती चांडाळ योनीमध्ये गेली. चांडाळ योनीमध्ये. लक्षपूर्वक ऐका. मागच्या जन्मात इतकं सुंदर बनवलेलं होतं, पण या जन्मात एवढं कुरूप बनवलं. का माहिती का? मागच्या जन्मामध्ये सौंदर्याचा दुरुपयोग केला, त्या भगवंताने कुरूप बनवून टाकलं, एकदम कुरूप. माणसाने जर तिच्याकडे पाहिलं की लोक थुकायचे खाली आणि पुढं निघून जायचे. अशी असणारी ती सौम्यनी ब्राह्मणी चांडाळीन झाली आणि ती म्हातारी झाली. हातात काठी आली. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंड वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपेन मुंचते आशा पिंडम भज गोविंदम गोविंदम तो मूडमध्ये.
हातात काठी टेकत टेकत निघाली आणि ती गोकर्णेश्वराला आली. गोकर्णेश्वराला आणि गोकर्णेश्वराला आले. तिला भूक लागलेली होती आणि तहानेनं व्याकुळ झालेली भुकेलेली असणारी ती चांडाळीन भीक मागायला लागली. भीक हातामध्ये कटोरा घेतला, म्हणा लागली मला भीक द्या कोणी, मला भूक लागली, मी मरेल. अहो कुणी तिच्या कटोऱ्यामध्ये काही टाकत नव्हते. एक सद्ग्रहस्थ रस्त्याने चालला होता महादेवाच्या दर्शनासाठी. त्याच्या हातामध्ये बेलाची पानं होती. त्याने एक बेलाचं पान घेतलं आणि तिच्या कटोरीमध्ये फेकलं. तिला वाटलं कोणी खायला टाकलं काहीतरी आणि म्हणून कटोरीत हात घातला. पाहिलं बेलाचं पान आहे. राग आला तिला आणि रागाच्या भरामध्ये ते बेलाचं पान फेकून दिलं. त्या गोकर्णेश्वराला अनेक पिंडी आहे, एका पिंडीवर जाऊन पडलं ते बेलाचं पान आणि दिवसभर उपाशी रात्रभर उपाशी दुसऱ्या दिवशी मरून गेली. आणि तिला नेण्यासाठी यमदूत आले आणि भगवान शंकराचे गण पण आले. दोघांमध्ये भांडण सुरू झाले. खूप मोठा संवाद आहे शिव महापुराणातला. आणि मग त्या ठिकाणी ते शिव भगवंताचे असणारे सेवक म्हणायला लागले ही भक्त आहे देवाची. ते यमदूत म्हणायला लागले तुम्हाला काय लाज वाटते का, हिच्यासारखी पापिनी नाही, हिनं मागच्या जन्मात तेवढं पाप केलं, या जन्मात पाप केलं, ही पापिनी आहे, हिला आम्ही नरकाला नेणार. भगवान शंकराचे गण म्हणायला लागले अजिबात नाही, जर ती पापिनी असती तर या गोकर्णेश्वराला आली असती का. लक्षपूर्वक ऐका, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अरे तुम्ही कीर्तनामध्ये आले याचा अर्थ भाग्य तगेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृतमत अंधकारनाश विदाय ततो येते विवेक. मागच्या जन्मातलं पुण्य आहे म्हणून तुम्ही कीर्तनाला बसलेला, हे ध्यानामध्ये घ्या. मागचं काहीतरी पुण्य आहे. अरे काहीतरी पुण्य असेल म्हणून ती गोकर्णेश्वराला आली. आणि मग त्या भगवान शंकराच्या गणाने त्या यमदूताला फटकाळून लावलं आणि ते निघून गेल्यानंतर तिला भगवंताच्या धामाला नेलं. आणि मग प्रश्न विचारला सूतजी महाराजांना, का हो पाप करणारी ती असणारी चांडाळी भगवंताच्या धामाला कशी गेली. तर त्या ठिकाणी उत्तर दिलं, मागच्या जन्मामध्ये वासरू कापत असताना तिच्या मुखातून दोनदा शिव शिव आलं तर ती भगवंताच्या धामाला गेली. अखंड चिंतन विठोबाचे ज्या गुळवे बाबांच्या जीवनामध्ये होतं ते का वैकुंठाला जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अरे म्हणून नामाला खूप किंमत आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाम खूप महत्त्वाचं आहे. भगवंताचं नाम मुखामध्ये येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य असावं लागतं. लक्षपूर्वक ऐका, एकच श्लोक सांगेन आणि पुढे जाईल की माणसाजवळ या ठिकाणी चांगली वाणी आहे, चांगला देह आहे. आणि म्हणून एका ठिकाणी नारदाने जगातलं सर्वात मोठं आश्चर्य सांगितलं, सुलभम भगवन नाम जीवाच वशवर्तनी तथापि नरकम यांती आश्चर्य मत्परम. जगातलं सर्वात मोठं आश्चर्य सांगितलं नारदाने. काय? सुलभम भगवन नाम, देवाचं नाव सोपं आहे, राम, काहीच लागत नाही म्हणायला. सुलभम भगवन नाम जीवाचं वशवर्तनी, जीभ नावाचं इंद्रिय आहे ना ते आमच्या ताब्यात आहे. लक्षपूर्वक ऐका, नारदाने सांगितलेलं आश्चर्य सांगतो. देवाचं नाव सोपं आहे, जीभ नावाचं इंद्रिय ताब्यात आहे, म्हणून तसं बोलता येतं, तरीही माणसं नरकाला चालले. हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल तरी आपण देवाचं नाव घेऊ शकत नाही, हेच तर मोठं आश्चर्य आहे ना. आणि म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग महाराज म्हणतात अशी जी संतती आहे ना त्या कुळामध्ये त्यांच्या जीवनातली त्यांच्या असणाऱ्या मुलांची त्यांच्या वडिलांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडो. अभंगाच्या शेवटच्या चरणात त्यांची सेवा
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही कोणाची, ज्यांच्या कुळामध्ये कुळी कन्या पुत्र होती, जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. एक शेवटची असणारी एक 5 मिनिटामध्ये एक कथा सांगेल आणि कीर्तन संपेल. लक्षपूर्वक ऐका. सात्विक संततीबद्दल आपण बोलत होतो. अभंगच या ठिकाणी सात्विक संततीबद्दल आहे. ज्या गुळवे परिवारामध्ये श्राद्ध संपन्न होत आहे, ज्या बाबांचं, त्यांची संतती सात्विक आहे, म्हणून हा अभंग सेवेकरता घेतला होता. आणि म्हणून श्राद्धाचा कोणताही कार्यक्रम असला ते मी एक शेवटची कथा सांगत असतो. ती भागवतातली प्रसिद्ध कथा आहे. कयाधू मातेच्या पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. बाप हिरण्यकश्यपू होता. लक्षपूर्वक ऐका. आणि त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला राक्षसी वर्तणूक लागावी, त्याच्या ठिकाणी या परावृत्त असणारी या ठिकाणी ती वृत्ती तयार व्हावी. कोणती? राक्षसी वृत्ती. आणि म्हणून गुरुकुलमध्ये शिकवण्यासाठी पाठवलं. प्रल्हाद गुरुकुलमध्ये गेला आणि परत आला. परत आल्यानंतर त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेतला आणि बाळा, अरे गुरुकुलमध्ये शिकण्यासाठी गेला होता, काय शिकलं, काय शिकवलं शंड आणि अमरकाने? त्यावेळेला प्रल्हाद सांगायला लागला, श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्य आत्मनिवेदनम. 9 भक्तीचं वर्णन प्रल्हादाने केलं. आणि मग हिरण्यकश्यपूला राग आला. आणि राग आलेल्या हिरण्यकश्यपूने मांडीवरचा प्रल्हाद उचलला आणि लांब फेकला आणि सांगितलं, याला मारून टाका. आणि त्या असणाऱ्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूच्या असणाऱ्या सेनापतीनं आणि त्या सेनेनं एवढे प्रयत्न केले, उकळत्या तेलामध्ये टाकलं, प्रल्हादाला काही झालं नाही. उंच कड्यावरून फेकून दिला, प्रल्हादाला काहीच झालं नाही. पाण्यामध्ये उडवण्याचा प्रयत्न केला, हत्तीच्या पायाला बांधलं, होलिकाच्या मांडीवर ठेवलं, प्रल्हादाला नाना प्रकारे मारण्याचे प्रयत्न केले, प्रल्हादाला काहीच झालं नाही. कृष्ण गृहीत लालसा हा भागवतामध्ये वर्णन आहे. कृष्ण रूपी ग्रह त्या प्रल्हादाला लागला होता. लक्ष. प्रल्हादाशी पिता करीतो जातनी, प्रल्हादाशी पिता करीतो जातनी, प्रल्हादाशी पिता करीतो जातनी, प्रल्हादाशी पिता करीतो जातनी, परितो स्मरे मनी नारायण, परितो स्मरे मनी नारायण, प्रल्हादाशी पिता करीतो जातनी, प्रल्हादाशी पिता करीतो. रात्रंदिवस नारायणाचं स्मरण करत होता. आणि लक्षपूर्वक ऐका. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला समोर बोलावलं, सांग रे तुझा नारायण कुठे आहे? पिताश्री कोठे नाही. सर्वम खलिविदं ब्रह्म वासुदेव सर्व विठ्ठल जडीस्थळी भरला, सिया राममय सब जगजानी, कोठे नाही सांगा. अरे या खांबात पण आहे का? हो पिताश्री या खांबात पण आहे. हिरण्यकश्यपूला राग आला, गदा हातामध्ये घेतली आणि त्या खांबावर मांडली. आणि त्याच्यातून नृसिंहदेव प्रगट झाले अकराळ विकराळ रूपामध्ये. आणि नृसिंहदेवाला पाहिल्यानंतर हिरण्यकश्यपू घाबरला. विचारलं, कोण आहे तो? सांगितलं, मी नारायण आहे. हातात तलवार घेतली आणि भगवंताबरोबर युद्ध करायला लागला. आणि युद्ध करता करता संध्याकाळची वेळ झाली आणि भगवंताने त्या हिरण्यकश्यपूला उचललं आणि त्या दाराच्या उंबरठ्यावर देव बसले आणि हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर टाकलं. लक्षपूर्वक ऐका. आणि मग हिरण्यकश्यपू हसायला लागला आणि तो देवाला म्हणायला लागला, ए देवा, तू मला मारू शकत नाही. का बरं? मी ब्रह्मदेवाजवळ वरदान मागितलं होतं, मला आत मरण नको, बाहेर मरण नको. भगवंताने सांगितलं, तुला मी उंबरठ्यावर घेऊन बसलो, आतही नाही आणि बाहेरही नाही. आणि म्हणून उंबरठ्यावर कधी बसायचं नसतं. नृसिंहदेवाचा वास उंबरठ्यावर आहे. शिव महापुराणामध्ये वर्णन आहे, उंबरठ्याला दिवा लावला पाहिजे संध्याकाळच्या वेळेला, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते. तो हिरण्यकश्यपू म्हणू लागला, देवा तू मला मारू शकत नाही का? मी ब्रह्मदेवाजवळ वरदान मागितलं होतं, मला पुरुषाकडून मरण नको आणि प्राण्याकडून नको. भगवंताने सांगितलं, सांग मी कोण आहे? अरे नरही आहे आणि पशु आहे. तो भगवान परमात्म्याला म्हणायला लागला, मी ब्रह्मदेवाचं वरदान मागितलं होतं, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको. भगवंताने सांगितलं, मी तुला नखानी मारणार आहे, हे शस्त्र अस्त्र नाही.
तेव्हा भगवंताला म्हणा लागला, मी ब्रह्मदेवाजवळ वरदान मागितलं होतं, मला सजीवाकून मृत्यू नको आणि निर्जीवाकून नको. भगवंताने सांगितलं, हे नख जे आहे ना, याला जर सजीव म्हणावा तर कापलं तर काही होत नाही आणि निर्जीव म्हणावं तर वाढल्याशिवाय राहत नाही. तो भगवंताला म्हणा लागला, मी ब्रह्मदेवाजवळ असं वरदान मागितलं की तू मला मारूच शकत नाही. मग भगवंताने त्याला विचारलं, काय वरदान मागितलं? म्हणे वर्षातल्या 12 महिन्यामध्ये एकाही महिन्यात मला मरण नको आहे. आणि मग भगवंताने सांगितलं त्याला, हा 13वा महिना चालू आहे म्हणे. तो म्हणा लागला, 13 महिने असतात का? म्हणे हो, पुरुषोत्तम मास त्याला धोंड्याचा महिना म्हणतो, तो चालू आहे म्हणे भगवान परमात्मा. त्याने लय वरदान मागितले होते देवाजवळ. आणि मग त्या हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं भगवंतानी आणि त्याचे आतडे बाहेर काढले. तर भागवतामध्ये वर्णन आहे, आतडे बाहेर काढून भगवान परमात्मा त्याच्या पोटामध्ये पाहायला लागले. तर कोणी देवाला विचारलं, देवा काय पाहता? तर भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं आणि देव म्हणायला लागले, हिरण्यकश्यपूसारखा पापी असूनही त्याच्या उदरातून प्रल्हादासारखं बीज जन्माला आलं. मला असं वाटतं की या हिरण्यकश्यपूला मारून अपराध तर केला नाही ना, का दुसरा एखादा प्रल्हादासारखं बीज तर याच्या पोटामध्ये नाही ना. आणि भगवंताने त्याची आतडी आपल्या गळ्यामध्ये टाकली. कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अरे तो राक्षस होता, पापी होता. आणि मग प्रल्हादजी महाराज देवाच्या जवळ गेले आणि देवाच्या जवळ गेल्यानंतर मग प्रल्हाद भगवंताला म्हणतो, देवा मला काहीच नको आहे, फक्त माझ्या पापाचा उद्धार कर. लक्षपूर्वक ऐका. आणि मग त्यावेळेला भगवंताने सांगितलं, ऐक प्रल्हादा, तुझ्या 21 पिढ्याचा मी तुझ्या बापाच्या 21 पिढ्याचा, तुझ्या आईच्या 21 पिढ्याचा आणि तुझ्या लग्न झाल्यानंतर तुझ्या ससूर पक्षाच्या 21 पिढ्याचा 3 पिढ्यांचा उद्धार केलेला आहे. बापाचा उद्धार काय म्हणतो तू? कारण तुझ्यासारखी सात्विक संतती ज्या कुळात जन्माला येते ना, त्या कुळाचा मी उद्धार करत असतो. आणि मग शेवट जे भगवंताने सांगितलं ते मला तुम्हाला सांगायचं आहे. ते भागवतामध्ये सार आहे. भगवंताने काय सांगितलं माहिती का? अरे प्रल्हादा, तुझ्या कुळाचा उद्धार केला याच्यात विशेष नाही. त्वामचं मामचं चरित्र आणि तुझं आणि माझं चरित्र ज्या श्राद्धामध्ये सांगितलं जाईल, त्या श्राद्धकर्त्याच्या कुटुंबाचाही मी उद्धार करून टाकतो. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. अशा असणाऱ्या या पवित्र वारकरी असणाऱ्या कुटुंबामध्ये हा त्यांच्या असणाऱ्या वडिलांचा कृतज्ञता सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला. तदनिमित्ताने हे असणारं कीर्तन या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. कैलासवासी असणारे केशव बाबा, निश्चित भगवंतांनी त्यांना आपल्याजवळ जागा दिली असेल का? तर त्यांचे असणारे सुपुत्र असेल, सूर्यभानजी असतील, त्याचप्रमाणे अण्णासाहेबजी असतील, त्यांचे असणारे नातू असतील, प्रवीण भाऊ असेल, सुभाष भाऊ असतील, प्रशांत भाऊ असतील, हे सर्व असणारे वारकरी आहे, धार्मिक आहे. निश्चित या ठिकाणी बाबांना भगवान परमात्म्याने आपल्याजवळ जागा दिलेली आहे, यामध्ये संदेह नाही. आणि म्हणून तदनिमित्ताने माझ्यासारख्या असणाऱ्या एका सामान्य माणसाचा कार्यक्रम ठेवला. आणि पहिल्यांदाच साहेब म्हणले की आमच्या लॉन्समध्ये पहिल्यांदाच कीर्तन होऊ राहिलं. आणि खरं सांगू का, कधी कधी लॉन्समध्ये केलेलं कीर्तन पडतंच, सहसा 99% काय होतं, फेल होतं, आवाज रिटर्न येत नाही. पण इथे कीर्तन एकदम सुंदर झालं बरं का. आणि ही जागासुद्धा या ठिकाणी पवित्र झालेली आहे. विठ्ठल आणि म्हणून आमचे धनुभाऊ असतील, डॉक्टर भाऊ असतील, सर्वांचं अभिवादन करतो. आमचे साहेबरावजी महाराज असतील, पानसरे मामा असतील, त्याचप्रमाणे योगेशजी महाराज, अविनाशजी असतील आणि सर्व गुणीजन मंडळी उभी आहे, या सर्वांना अभिवादन करतो. आणि ही सेवा या ठिकाणी भगवंताच्या चरणी, प्रभू चरणी समर्पित करतो. आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज जय विठ्ठल, जय जय
तुकाराम तुकाराम